पुण्यामध्ये आजचा दुसरा दिवस होता आणि मला अंदाज आलाच होता की कसे पैसे कुठे जाणार आहे. तर मंडळी, आज पहिल्यांदा आम्ही वैष्णवीच्या स्कूलच्या टिफिनच्या प्रिपरेशनसाठी भाजीपाला आणि काही स्टेशनरीच्या गोष्टी घ्यायच्या होत्या, कारण स्कूलचा उद्या पहिला दिवस आहे आणि त्यांचे जे बुक्स आम्ही ऑर्डर केले त्याला यायला अजून 8 दिवस लागतील. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी मी घेतल्या आणि फायनली आम्ही घरी निघालो. हे घर पूर्वी बॅचलर सारखं फील होत होतं, पण आता खरंच असं एकदम फॅमिली कोणीतरी राहते असं दिसतंय. सगळं आवरून आम्ही निघालो डी मार्टला. तिथे थोडीशी भूक लागली होती म्हणून पाणीपुरी खाल्ली आणि शॉपिंगला लागलो. बजेट माझा फक्त 5 ते 7 हजारचा होता, पण बघता बघता एवढी शॉपिंग झाली ना आणि सगळ्याच गोष्टी नेसेसरी वाटत होत्या, म्हणून मी डी मार्ट ना कायम अवॉइड करते. वर्षातनं मी फार तर फार 2 ते 3च वेळा जात असेल आणि ते पण कधी शिफ्टिंग झाली किंवा काय असेल तरच. तर असो, टोटल खर्च माहिती किती झाला आहे? 12,500 रुपये. आणि लिटरली एवढं सगळं बघून मला इतकं भयानक असं वाटलं की यार, खर्चावरती कंट्रोल करावाच लागणार आहे. इथून पुढे डीमार्टला एक तर सचिन जाणार, नाही तर फक्त मी एकटीच जाणार. कसंही करून आम्ही आलो घरामध्ये आणि 4 ते 5 पिशव्या झाल्या होत्या आणि आता पटापट ते लावून घ्यायचं, कारण की आजच ते लावायचं, बिकॉज उद्या स्कूलला जायचं आणि उद्या दिवसभर अजिबात आधी ना मला या घरामध्ये अशी काही वाईब व्यवस्थित येत नव्हती. म्हणजे व्यवस्थित म्हणजे घर खूपच असं वेगळं होतं ना. आता थोडं थोडं कसं जेव्हा किचन मधले कामं स्टार्ट केले तेव्हापासून असं वाटतं की हा, हे घर पण छान आहे. तर असं काहीतरी सजवलेलं आहे. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कळवा.